गोवामध्ये गेल्यावर कसिनो आणि पबला कसं जायचं, किती रुपये खर्च होणार आणि स्कॅम काय आहे काय सगळं सांगतो. व्हिडिओ पूर्ण बघा. नमस्कार, मी सुनील आणि आज आमचा प्लॅन होता गोव्याचा. ठरल्याप्रमाणे 11 वाजता निघालो. गडिंग्लज मध्ये मस्तपैकी नाश्ता केला. बरोबर 5 वाजता आम्ही बीचवर पोहोचलो. बीचवर थोडा वेळ चिल केला, मस्तपैकी एन्जॉय केला, फोटो बिटो काढले. बरोबर 7 वाजता बीचवरून निघालो कारण आम्हाला जायचं होतं कसिनोला. सॅटरडे नाईट असल्यामुळे गर्दी जामच होती. ट्रॅफिक मधनं रस्ता काढत कसिनो जवळ पोहोचलो. कसिनो तर खूप मोठे तिथं बिग डॅडी सारखं त्यांचं रेट जरा जास्त आहे तो. आम्ही गेलो होतो गॅलेक्सीला. एंट्री फी होती 1500 रुपये आणि 2000 ची कॉइन होती फ्री मध्ये. यामध्ये 2 स्टार्टर, ड्रिंक आणि जेवण अनलिमिटेड. हेच तुम्ही जर बिग डॅडी सारख्या मोठ्या कसिनोला गेला तर एंट्री फी तुमची 4000 च्या वरती जाईल. स्कॅम वगैरे काही नाही, गेम फक्त तुमची स्वतःच्या मर्जीवर खेळा आणि जमत नसेल तर खेळूच नका कारण त्यांनी घ्यायलाच बस. कसिनो मधून 12 वाजता निघालो आणि आम्ही चाललो पबला. पबला एंट्री केली. एंट्री फी होती पर पर्सन 500 रुपये आणि सोबत 2 ड्रिंक फ्री होत्या. एंट्रीलाच हातावरती शिक्का मारला जातो. सकाळी 6 पर्यंत तुम्हाला एंट्री फ्री असते. पब मध्ये सगळंच महाग असतं त्यामुळे तिथं काही खरेदी करू नका. पब मध्ये स्कॅम होतोय त्यामुळे जरा सांभाळून. डान्सर ड्रिंक मागतात आणि ड्रिंक द्यायचीच असेल तर ड्रिंकचा रेट विचारा आणि मगच द्या. 4 वाजता पब मधून बाहेर आलो. थोडी रेस्ट करून घराकडे निघालो. गाडीसाठी 700 रुपये, 2 वेळच्या नाश्त्यासाठी 100 रुपये, 2 वेळच्या जेवणासाठी येता जाता 500 रुपये, कसिनो साठी 1500 रुपये, पब साठी 500 रुपये, 3300 रुपये मध्ये गोवा पब कसिनो सगळं करून आलो.